बीएमसीतील अनियमिततेबाबत कॅगनं ठपका ठेवलेल्या बाबींच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। एसआयटीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली। मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटाचा एल्गार। 1 जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात बीएमसीवर मोर्चा। 20 जून जागतिक गद्दार दिन साजरा करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वाभिमान दिवस साजरा। जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा संजय शिरसाटांचा दावा, तर शिरसाटांची विश्वासार्हता काय? जयंत पाटलांचा सवाल। आमदार गीता जैन यांची अभियंत्याला मारहाण। अनधिकृत बांधकामाविरोधातल्या पालिकेच्या कारवाई वेळची घटना। दर्शना पवारची हत्या। पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून हत्येत झाल्याची बाब समोर। अयोध्येतील राम मंदिराचा मुहूर्त ठरला। 15 ते 24 जानेवारी पर्यंत होणार प्राणप्रतिष्ठा। 24 जानेवारीला पंतप्रधान मोदी अयोध्येत। अहमदाबादमध्ये रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना। रथयात्रेदरम्यान घराची बाल्कनी कोसळल्यानं एकाचा मृत्यू, 10 जण जखमी। येत्या काही तासात मान्सून आणखी सक्रिय होऊन महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा नवा अंदाज। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल होणार। मोदींच्या दौऱ्यानिमित्तानं नागरिकांमध्ये मोठा उत्साह।